नमस्कार. तर आज होती शनी अमावस्या आणि शनिदेवांचा जन्मोत्सव होता. तर आज 3 मुहूर्त सोबतच लागले होते, कारण आज शनिवार, देवांचा जन्म आणि अमावस्या हे सोबत असल्यामुळे खूप शुभ दिवस होता, मी असं ऐकलं होतं. नंतर आजी आजोबांचे कामं चालू होते. आम्ही गेलो होते हे शनी मंदिरात दर्शनाला, जिथं शनिदेवसुद्धा आहेत आणि आपले बजरंगबलीसुद्धा आहेत. आणि कोणाकोणाला बजरंगबली खूप आवडतात मला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि मला हनुमान चालीसा वाचायला खूप आवडतं. जेव्हा मी प्रेग्नंट होते, माझी मुलगी माझ्या पोटात होते ना 8 महिन्याची, तरी पण 7 महिन्याची पोटात असतापासून मी रोज सकाळी सकाळी 6 वाजता उठून चालीसा वाचत होते, हनुमान चालीसा. आणि खरोखरच त्याचा खूप इफेक्टसुद्धा मला दिसला होता आणि मला पुढे काही त्रास झाला नव्हता. आणि खरोखरच मला खूप छान वाटलं होतं. पण मला हे कळालं नाही की ह्या आजी अशा बसल्या. आजी तर चांगल्या आहेत, काम करू शकतात, गळ्यामध्ये कानामध्ये सोनं वगैरे घातलं होतं. मग इथं बसण्याची काय गरज पडली? आता हे चुकीचं की बरोबर तुम्ही कळवा. पण हे प्रोफेशनल बिझनेस बघा किती छान. जी थाळी 30-40 रुपयाला मिळते, तीच थाळी शनिदेवाच्या बर्थडेच्या दिवशी 120 रुपयाला होती. असं नंतर आम्ही देवाचं दर्शन घेतलं, प्रसाद वगैरे घेतला. आणि माझ्या मिस्टरांना दही दुधाचे कुठलेच पदार्थ आवडत नाही, शिवाय पनीराच्या. मग त्यांनी काय प्रसाद घेतला, पण बाहेर आल्यावरती मलाच दिला आणि आमच्या पिल्लूच्या तर डायरेक्ट काकांनी तोंडात टाकला चम्मचनी. तर असं होतं आपला आजचा ब्लॉग. आणि शनिदेवांच्या दर्शनासाठी खूप गर्दी लागलेली होती, काय सांगावं तुम्हाला. नंतर स्कूलमध्ये गेले आणि स्कूलमध्ये माझे असं चाललं होतं कॉमेडी. मी लहानपणापासून असलं काही केलेलं नाही, त्यामुळे मला खूप आवडतं असं गाडीवरती वगैरे बसायला. नंतर आपल्या डॉनचं पार्सल आलं होतं, म्हणजेच डॉनचं शर्ट आलं होतं. असा होता व्हिडिओ. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ.